मई त्याने दमदार प्रदर्शन केलेलं पाहायला मिळालं. संदीपजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करत आहोत. हा विशेष पुरस्कार या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच, क्रिश वेल प्लेड, संघाला अडचणीमधून बाहेर काढलं त्याने. अगदी दर्जेदार असं योगदान त्याने संघाला दिलेलं पाहायला मिळालं. कारण शेवटच्या षटकामध्ये आलेल्या त्या 32 धाबाच संघाला विजयाचा पताका फडकवून दिल्या. संघाचा झेंडा अटकेपार रोवण्यासाठी त्या धाबा सर्वाधिक जास्त महत्वाच्या होत्या. चला आता घाई करा, जास्तीचा वेळ खर्च झालेला आहे बोनखोडे टीम. चला आता घाई करा, कारण वेळ जास्तीचा खर्च होत असताना मला मिळतोय. एकंदरीत 9 मॅचेस प्रत्येक दिवसाबाईज आहेत. जास्तीचा धावा बनवणाऱ्या संघाला आपण बाय देत आहोत. आघाडीची जोडी बिंदने टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळेल. पावसाळी रबर बॉल क्रिकेट हंगामाला सुरुवात झाली आहे. पहिली स्पर्धा आज आपण पाहत आहोत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट विश्वातील पहिली स्पर्धा जिचं आयोजन करत असताना आपण स्वतः पाहत आहोत. या अंडर 25 जासई गावाच्या नावावरती हा विक्रम नोंदवला जात असताना मला मिळतोय. पहिली पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली पाहायला मिळते आहे. सचिन स्मृती चषक 2026 जासई. आपण उरण तालुक्यातील हुतात्मा मैदान जासई गावामध्ये आहोत. हे असं गाव ज्या गावाने एक असं व्यक्तिमत्व दिलं, अगदी ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारणच नव्हे तर गोर गरिबांचे कैवारी म्हणूनही ज्यांच्याकडे आपण पाहिलं. 5 वेळेचे आमदार, 2 वेळेचे खासदार, 1 वेळेला विरोधी पक्ष नेते आणि अगदी त्याच वेळेला गोर गरिबांच्या हकेला धावणारा असं व्यक्तिमत्व, लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब. हुतात्मा जे काही आपण पाहिले ते याच गावांमध्ये, आणि त्यामुळे या मैदानाला हुतात्मा मैदान म्हणून आपण पाहत आहोत. मला वाटतं पार चंदनची वाट संघ पाहत होता आणि तो आता आलेला आहे. आता घाई करायला काही हरकत नाही आहे. चला फील्ड पोझिशन वरती प्रत्येकाने त्वरित पोचा, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पार चंदनला आपण पाहतोय. पार चंदन म्हणत असेल जासईकरांनी केंद्रीय मंत्रीमध्ये आम्हाला पराभूत केलं नसतं तर ती कार माझ्याकडे आज असती. पार चंदन कारही जिंकत आला होता. परंतु यावर्षी वसई विरार प्रीमियर लीग मध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीज घेतली आहे. तो पार चंदनला तुम्ही पाहता लेदर बॉलचा एक चांगला खेळाडू आहे. वसई विरार प्रीमियर लीग ऑल इंडिया आयकॉन तो खेळला. लेदर बॉल मध्ये यावर्षी त्याने तिथे पुरस्कार जिंकलेला आहे. अनेक स्पर्धा सातत्याने तो बोनखोडे संघाकडून खेळत असताना मला मिळालेला आहे. सामन्याला सुरुवात होते. आकाश पाटील आणि त्याच्या साथीला अनिकेत. सामन्याला सुरुवात होते. विघ्नेश येथे गोलंदाजी मार्क परदी. सामन्याला सुरुवात होत असताना मला मिळेल पहिला बॉल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना मला मिळतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. स्वप्नील नाईक, ओंकार नाईक याच गावाला बिलॉंग करत असताना मला मिळतात. या गावाने सातत्याने अनेक खेळाडू दिलेले पाहायला मिळाले. या गावाने 2 बलोच ब्रदर दिले. माजिद बलोच सारखा खेळाडू याच गावाने दिलेला आहे. द लेजंड. यावेळेचा बॉल ऑन साइडला आकाश पाटीलची गाडी आता मात्र निघाली आहे. षटकाराने सुरुवात केली आहे त्याने. षटकार
षटकार येत असताना मला मिळाला ऑन साईडला, तोही लांब लचक. षटकारानं सुरुवात झाली. आकाश पाटीलची खासियत आहे, डेटला हिट करणारा बाउन्सर जर का आला तर तो त्याला सीमारेषेच्या बाहेरच दाढतो. केवळ षटकार चौकारांमध्ये डील करणारा आकाश पाटील निडर अंदाजामध्ये बॅटिंग करतो. रुबाब निराळा आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. माजिद बलोचच्या गुडघ्याला दुखापत झाली नसती तर कदाचित विक्रम आणि विक्रम या संघाने नोंदवली असती. सातत्याने एक चांगला खेळाडू लेदर बॉलचा, त्याच्याकडे अनुभव, परंतु स्लॉक स्वीप का बॅटिंग करण्यामध्ये तो नेहमी पटाईत आहे. तो तितकासा या संघासोबत पाहायला मिळाला नाही. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना उजव्या शीच्या बाहेर एक्सा कव्हरला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक पोचेल त्याही बॉलने मारली आहे बाजी. रन्स मिळतील 4. आयता चौकार. अनिकेत जोशी हा अंडररेटेड खेळाडू आहे. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेरचा एक्सा कव्हरला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पाण्याची बादली समोर आहे, तुम्हाला बॉल ओला करून टाकायचं तर ती तुमची चॉईस आहे. पाण्याची बकेट तुमच्या समोर आहे. अनिकेत जोशीचा मी उल्लेख करत होतो, अंडररेटेड खेळाडू आहे. त्याला ते प्लॅटफॉर्म मिळाला नाही, परंतु ज्या जणाला संधी मिळाली त्यानं सोनच केलंय. आणखीन एक ठोकला षटकार. तेवीस धावा दाबलकावरती बनलेल्या बला मिळाल्यात. पार्थ चंदन गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना बला मिळवतं. फिरकीचा जादूगार, बॉल वळवण्याची क्षमता चांगली आहे त्याच्याकडे. यावर्षी वर्षाच्या शेवटाला जात असताना वसई विरार प्रीमियर लीग, जीवदानीचं मैदान आणि ऑल इंडिया आयकॉन खेळत असताना त्याच्या नावावरती मालकवीर हा पुरस्कार देखील बाला मिळाला. एक बाईक देखील त्याच्या नावावरती बाला मिळालेली आहे. आणि दमदार खेळ साकारणारा खेळाडू. स्लोवर वन उजव्या शीच्या बाहेर, लॉंग ऑफला खेळला, क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल येते. एकेरी धाव आली आहे. 24 धावा दाबलकावरती बनलेल्या बला मिळाल्यात. बोनखुडे टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बला मिळते. लालू शेठने एका हाताने षटकार देखील मारला होता पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये, नगरसेवक चषकामध्ये. समोर मारलेला षटकार सातसोळ्याचं क्रीडांगण आजही डोळ्यासमोर येतो. तो 2 वर्ष झाली या गोष्टीला. एका हाताने मारलेला षटकार लालू शेठ. या बेसा बॉल फटका फसतोय की काय? बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक पाहत राहील बॉल किती लांब जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आलाय. अनिकेत आणखीन एक फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न झेल झालेला नाहीये. 2 धावा पळून पूर्ण करण्यात येत आहेत. अनिकेत जोशी नाही तर गदाधारी भीम आलाय की काय मैदानाच्या आतमध्ये. ज्या रीतीने टोल एजंग फटकेबाजी त्याने केलेली आहे, सातत्याने दान पट्टा फिरवावा त्या रीतीने तो बॅट फिरवतोय. लांब लचक फटकेबाजी करत असताना अनिकेत जोशीला आपण पाहतोय. जोशी बुवा आज वेगळ्या धंगात आहेत. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्लोवर बनवता दिशाहीन आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आदित्य घरत सरांना पाहत आहात. आज वेगळा पेहराव आहे त्यांचा. मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेला न्याय देत आहेत.
MCAचे ऑफिशियल्स. हाई बॉल बॅकफुटला आले, फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. अनिकेत जोशीचा थाट, गोलंदाजाची वाट, षटकार. समोरून एक ब्रिज जातो, ब्रिज वरती बाईक स्वार. दादा थोडीशी काळजी घ्या स्वतःची, कारण शेजार बॉल चॉईस नाही आहे. केवळ एकच बॉल चॉईस दिला जाणार आहे. बॉल यापुढे कोणताही चॉईस नाहीच आहे. त्यामुळे जो चेंडू दिला त्याला आयोजकांकडून त्यानेच खेळावा लागणार आहे. कालपासून आपण ही अनाउन्समेंट सातत्याने करतोय. आई बॉल डाव्या एष्टीवरती पाहायला मिळाला. डाव्या एष्टीच्या दुरून जाणारा दिशाहीन आहे. व्हाईट बॉलसाठी DRS अवेलेबल नाही. तुम्हाला हाईट फॅक्टरसाठी DRS आहे, वेट साईडसाठी DRS आहे, रनआउटसाठी DRS आहे. अपवाद वगळता कोणताही DRS तुम्हाला मिळणार नाही. अवांतर धाव आली आहे स्कोर कार्डवरती. 40 धावा धावफलकावरती बनल्यात. अनिकेत जोशीचा खेळ पार्थ चंदनच्या अगेन्स्ट. उजव्या एष्टीच्या बाहेरचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक पोहोचेल. यावर्षी पार्थ चंदनला तुम्ही मानगावच्या सदसवाडीमध्ये ॲज आयकॉन खेळत असताना त्याला पाहिलं होतं. सिंगल येत असताना मला मिळते. एंड ऑफ दी ओव्हर नंबर सेकंड. 2 षटकांचा खेळ संपला. 41 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. मरुआई बिंदने टीम 41, लॉस ऑफ 0 विकेट. मॅच बाजाराळी मनोर घनसोली आणि त्याच्या अगेन्स्ट डिंग डॉंग माहुल कोळीवाडा. टॉस साठी नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतो. टॉस साठी त्वरित या. सागरचंद गोलंदाजी मार्क वरती आलाय. अनिकेत जोशी, जोशीबुवांच्या बॅटमधून आणखी एक लांब 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 वरचा षटकार. षटकार आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 47, 47 ऑन द बोर्ड. अनिकेत जोशी एकटा लढतोय. आणखीन एक बॉल हॅमट केला होता. हॉरिझेंटल बॅक स्ट्रोक विघ्नेश. वेगाने चेंडूवरती येत असताना मला मिळतोय. नवी मुंबई प्रीमियर लीग यावर्षी विघ्नेशसाठी चांगली जात असताना मला मिळाली. ग्रामीण क्रिकेटमध्ये एक फ्रंट लाईन गोलंदाज म्हणूनही त्याला आपण पाहिलं. सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 48 बनलेले आहेत. विघ्नेशचा खेळ आपण पाहिला जिथे अनिकेत. यावेळेचा बॉल उंच जातोय. आकाश पटकार. डीजे मास्टर जे असतात ना, दुपारी 12 नंतर आणि रात्री 12 नंतर त्यांना जास्तीचं ऐकावं. हा चेंडू षटकारासाठी पाहायला मिळाला. 10 बॉल 38 खेळतो अनिकेत जोशी. संघाची धावसंख्या 54. हाही बॉल आणखीन एक लाजवाब, अप्रतिम, अविश्वसनीय. जस्ट द फ्लिक टॉप द रिस्ट. मनगत वळवली आणि ठोकला षटकार. सागर चंदच्या अगेन्स्ट बॉल आलेला. मॅच बॉल आलेला. पंच सागर चंदच्या अगेन्स्ट लांब लचक फटकेबाजी इथून पाहायला मिळते. आकाश ज्या रीतीने तुथून पडलाय
हा त्याचा स्वाभाविक खेळ आहे. त्या खेळासाठी तो जाणला जातोय, ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय. पुढचा भाव, आणखीन एक तडाखा. आकाश पाटील विंधने गावची रणमशीन ठोकतोय षटकार. मालिकावीर म्हणून नंदी बाईक, परंतु सोन्याची चैन जिंकणारा सोन्यापेक्षाही सुंदर खेळाडू आहे विंधने गावचा. 3 बॉल 3 षटकार ठोकणारा 8वा फलंदाज, परंतु चौथाही आलाय. आकाश पाटीलची बॅट टळपतीये. आणखीन एक चौकार. चार बॉल 4 षटकार आले. शेवटच्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या तब्बल 72 बनलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपला, 72 बनलेले आहेत. आकाश पुंडे टीमने 92 बनवलेले आहेत. त्याच्यापेक्षा जास्ती धावा तुम्ही बनवलात तर बाय मिळेल. त्यामुळे जास्तीच्या धावा बनवणाऱ्या संघाला बाय आहे. परंतु जर का बोनकोडे संघाने त्या चेस केल्या तर त्यांना बाय मिळेल. अतिशयोक्ती नको. गोलंदाजी मार्क मध्ये शेवटचे षटक. जितेश राऊत येतोय गोलंदाजी मार्क मध्ये शेवटच्या षटकाच्या दरम्यान. अनिकेत 38 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. यावेळेचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न हा स्लोवर होता. अनिकेत जोशी नाखुश असेल या स्ट्रोक सिलेक्शन वरती. हा बॉल थेट गावात जायला होता, परंतु तसं काही झालेलं नाहीये. सिंगल आली. 73 धावा धावलक्यावरती पाहायला मिळाल्यात. 73 ऑन द बोर्ड. आकाश पाटील रंगात आलाय, ढंगात आलाय. मोठे स्ट्रोक खेळू लागलाय. चांगली बॅटिंग सध्याच्या परिस्थितीमध्ये तो करतोय. त्याच्याही बॅटमधून एकंदरीत 5 षटकार पाहायला मिळालेत. फुल लेनचा बॉल खोलामध्ये पाहायला मिळाला. यॉर्कर बनवून घेतला. हा लपेटला असता तर निश्चित स्लॉक स्वीप वरती षटकार पाहायला मिळू शकला असता. या अतिशोक्ती आहेत. क्रिकेटचा खेळ आहे. गोलंदाजाची सरशी, फलंदाजाला फरशी. हा डॉट बॉल ऑन साइडला. यावेळेला पिक केला. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चला बच्ची कंपनी बॉल अवेलेबल करून द्या. षटकार आलेला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या तब्बल आपण पाहतोय 79 बनलेले आहेत. एकंदरीत अद्याप आकाश पाटील षटकारांमध्ये डील करतोय. 2 सिंगल आहेत आणि तब्बल 38 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. 6 षटकार. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बीट केला बॅटरला. सिंगलचा प्रयत्न तो हाणून काढलाय. डॉट बॉल ही पाहायला मिळाले आहेत. या डेथ ओव्हरमध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. 4 मध्ये केवळ 7 आलेले आहेत. 2 बॉल अद्याप बाकी राहिले आहेत. हा पूर्वार्धाचा खेळ आहे. उत्तरार्धामध्ये पार्थ चंदन तोही बॅटिंग करतो चांगल्या दर्जाची. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. स्टिकरला लागलाय. क्षेत्ररक्षक पाहत राहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार येत असताना मला मिळाला. 12 बॉल 44 धाबा. अर्धा शतक येईल का? आकाश पाटील साठी 10 बॉल चरावरती आढळला. इथून मात्र आपण पाहिली तर सिंगल आली. लेग बाईज आहे. 44 धाबा 13 बॉल मध्ये आकाश पाटीलने बनवल्या. 39 धाबा 11 बॉल मध्ये बनवल्या. त्याने के जोशीने धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. त्या तब्बल 83-86 धावा धावफलकावरती आहेत. 87 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. 86 धावा धावफलकावरती आहेत. 87 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये सेट झालेलं आहे.
पंचांसाठी पाणी त्वरित मैदानाच्या आतमध्ये जाऊयात आणि टॉस साठी चला दोन्ही टीम कॅप्टन येऊ द्यात. एका बाजूला बाजाराळी मनोहर आणि त्याच वेळेला घणसोली डिंग डॉंग माहुल कोळीवाडा दोन्ही टीम कॅप्टन या. सॉरी टू से माझे शब्द मी मागे घेईन. पंचांसाठी पाणी नाही ज्यूस जाऊ द्यात. या आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. टॉस करण्यात येतं. दोन्ही टीम कॅप्टन या. चला त्वरित माहुल कोळीवाडा आणि अगदी त्याच वेळेला मी लक्ष देतोय ते अर्थात बाजाराळी मनोहर घणसोळी. या चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन. आपल्याकडे वेळ असा अद्याप नाहीये. या विशालच्या घणसोली टीम कॅप्टन. विशाल तयार आहे. मी माहुल कोळीवाडा, मी लक्षवेधन माहुल कोळीवाडा, मंगेश, कल्पेश, सचिन काटकर, कल्पेश कोळी, कल्पेश माहुलकर, कल्पेश वैती, कल्पेश माहुलकर. या कोण आहे या टॉस साठी? चला कोणी असाल तर टॉस साठी या त्वरित. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. माहुल कोळीवाडा आणि एका बाजूला घणसोली टीम खेळते विशाल शहा, ठाणे जिल्हा प्रीमियर लीग बाईक जिंकणारा मालिकेवरचा अगदार आणि उत्कृष्ट खेळाडू. वरद लॉजिस्टिक्स साठी गेले अनेक वर्ष त्याला पण खेळताना पाहत आहोत. जशी या सेकंड इनिंगला सुरुवात होईल आवाजामध्ये बदल करूयात. उत्कृष्ट समालोचक, अनेक संघांचे संघ मालक तथा प्रसिद्ध मराठी उद्योजक, सध्या घडीला चर्चेतील असे समालोचक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो स्वतः एक आयोजक, या आपण विपुलजी पाटील सरांचा आवाज ऐकणार आहोत या सेकंड इनिंग मध्ये. टॉस साठी पुन्हा एकदा मी माहुल कोळीवाडा आम्ही आपल्या प्रतीक्षेमध्ये आहोत. घणसोली टीम कॅप्टन या ठिकाणी अवेलेबल आहे. सर डिंगडोंग माहुल कोळीवाडा संघाचे संघनायक इथे इतर पाहायला मिळते. तर त्याचवेळी बाजाराळी मनोहर घणसोळी, विशाल शहा जर आले असतील. सुरेश म्हात्रे साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस देखील करतोय. अंडर-25 जासे अजित सचिन स्मृती चषक जासी पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आणि त्याची नाणेफेकीचा कॉल आपण सुरेशजी म्हात्रे साहेबांच्या शुभास्ते करतोय. टॉस जिंकला
माहुल कोलीवाडा. शहाऐंशी झाल्या तरी 87चा आता पाठलाग करायचा आहे. त्याचवेळी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. पार्थ चंदन आणि त्याच्यासोबत जितेश राऊत त्यांना पाहायला मिळतात. त्याचवेळी गोलंदाजी ट्रॅकवर बिंधण्याचा यश घरत दाखल झाला. महत्वाचा गोलंदाज आहे. यंदाच्या हंगामामध्ये अक्रूर पाटील जेव्हा नसायचं तेव्हा यश घरत ते षटक मला आणखी आठवते. चॅलेंजर चिल्लीची नाईट क्रिकेट ही स्पर्धा जी ती मिडे षटक टाकण्याचा कारनामा यात यश घरतने केलाय आणि त्यात यशच्या विरुद्ध पार्थ चंदनचा तडाखा पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवणे डीप बॅकवर्ड स्पेल लेगच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. नावाची ओळख करून दिली आहे या फटक्यानं पार्थ चंदन. गेल्या वर्षी या दोन खेळाडूंची प्रचंड चर्चा होती. पार्थ चंदन आणि चंदन तलवार. यावेळचा हा बॉल मिस्टर स्ट्रोक विशिप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये शतक पाहायला मिळाले. सिंगल रन्स येताना पाहायला मिळेल. यश गरज सध्या गोलंदाज आहे. 78चा पाठलाग करायचा. आपण यशांच्या पाठीमागे योगेश पाटीलला पाहताय. बाबू या नावानं प्रसिद्ध आहे. पण पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये बाबूचे फटके नेहमी नित्य दीपक पाहायला मिळतात. लांब षटका तो देखील ठोकत असतो. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतीला आधार डझन. सर्वाधिक लांब षटकार. षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज ओला चेंडू का करत नाही त्यामुळं हे देखील प्रश्न आहे. पण ग्रीप कदाचित मिळत नसेल गोलंदाजांना. ग्रीप मिळणं देखील गरजेचं असतं. जेव्हा बॉल स्किट करायचा असतो त्याच वेळी बॉलला ग्रीप मिळणं देखील तेवढंच गरजेचं आहे. बरेच गोलंदाज चेंडू ओला करून टाकत असतात. पण यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरेजचा क्षेत्ररक्षक थोडासा पाठीमागेच राहिला. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि त्याच वेळी 2 धावा देखील पाहायला मिळतात. 87चा पाठलाग करायचा आहे. 5 जणांच्या बॅटमधून फटके येणं गरजेचं आहे. त्याला चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. इनिंग बिल्ड करत असताना एक चांगली पार्टनरशिप डेव्हलप देखील करावी लागणार आहे. प्रत्येक षटकामागे जर पाहायला गेला तर 20-22 धावा येणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 21.75च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे आपण म्हणूयात की 22 धावा प्रत्येक षटकामागे बनवायला लागणार आहेत. यशच्या विरुद्ध आणखी एक तडाखा. जितेश राऊतच्या बॅट मधून तडाखा पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवले सरळ जिजामाता हॉस्पिटलच्या वरतून सीमा पार षटकार.
पहिल्या षटकामध्ये 21 धावा होताना पाहायला मिळाल्यात. यश गरजच्या विरुद्ध 3 षटकार देखील येताना पाहायला मिळाले. त्यामध्ये जितेश राऊतचे फटके षटकार नाही तर आपण म्हणूयात की 8 किंवा 10 पाहायला मिळालेत. काय लांब ते षटकार पाहायला मिळत असतात. हवेची तेवढीच साथ आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर आता प्रियांशू भोईर त्याला पाहायला मिळतो. विंधण्याचा आणखीन एक गोलंदाज. विंधणे म्हटलं तर समाधान पाटील सर असतील, त्याचबरोबर गजानन पाटील असतील, बलराम नवाळे असतील, प्रशांतजी नवाळे असतील, त्यांच्या गावातील संघ खेळताना पाहायला मिळतोय. सातत्यानं त्या विभागामध्ये सचिनजी नवाले असतील. काल त्यांचा 50वा वाढदिवस देखील पाहायला मिळाला. छोटीशी खेळाडू ते देखील पाहायला मिळतात. विंधणे म्हटलं तर क्रिकेटला जपणारं गाव आहे. विंधणे म्हटलं तर कला सांस्कृतिक सर्व कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळतात. बऱ्याच वर्ष विंधणे गावामध्ये नाटक देखील पाहायला मिळतात. यावेळचा बॉल पारचंदनच्या समोर हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. 20 मध्ये फटका खेळून काढला. थ्रो थोडासा चुकीचा आहे. जिथे सिंगल रन्स होती तिथे दुसरीचा प्रयत्न देखील केला आणि वेगानं 2 धावा देखील होताना कंप्लीट पाहायला मिळाल्यात. पावसाची साथ नाहीये, पाऊस पडत नाहीये, पण रबर बॉलवर धावा देखील होताना पाहायला मिळतात. कधी कधी मुसळधार पाऊस पडत असतो, कधी कधी प्रेक्षकांना किंवा काही खेळाडूंना बॉल देखील दिसत नसतो. त्याच वेळी चांगली देखील बॅटिंग होताना पाहायला मिळत असते. अशी देखील खेळाडू आहेत ज्यांनी अगदी भर पावसामध्ये मुसळधार पावसामध्ये चांगले बॅटिंग देखील केल्या. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन एरियामध्ये चेंडू निघून गेला. फक्त एकच धावेतून मिळाला जाईल. पारचंदन आक्रमणासाठी ओळखला जातो पण आता सिंगल डबल्स तो हवा बनवतोय. पण क्रीडांगणामध्ये आपण म्हणूयात पवन की आता 21-22 हवा प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला बनवावं लागणार आहेत. सामना जिंकायचा असेल. बराचसा दूरवरचा प्रवास या संघाने केला. पारचंदन त्या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे. पुढील सामन्यामध्ये तेवढेच आपण दिग्गज खेळाडू देखील पाहणार आहात. विशालला आपण खेळताना पाहणार आहात. आज देखील प्रथमेश पात्री खेळताना पाहायला मिळाला. त्याचपुढे अंकेश कामोडकर, निनाद भोईची चांगली बॅटिंग आपण पाहिली. मगाच्या सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा रायगड जिल्ह्यातील जिवडा आणि बामणडोंगरी संघाचा आपण खेळ पाहिला. त्यामुळं एक दिग्गज हा लॉट पाहायला मिळतोय. शेवटच्या दिवशीमध्ये 40+ लॉट देखील पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत 92 धावा कुठल्या त्या जीपी पुंडे संघानं प्रथमेश पात्रीनं 50 धावा आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. चैतन्य पाटीलच्या संघाला त्यांनी पराभूत केलंय. यावेळचा बॉल लेग एस्टीच्या बाळून जाणारा पाहायला मिळाला. अगदी त्याच वेळी खराब चेंडूचा इशारा त्यांना पाहायला मिळतोय. धावपडला धाबा लागले गेले ते 21 धावा पाहायला मिळतात. धाबा थांबवण्याचं काम केलंय प्रियांशू भोईरनं. सिंगल्स डबल्सनं काही फरक पडणार नाहीये कारण प्रत्येक षटकामध्ये 20-22 त्याहूनही अधिक धावा बनाव्या लागणार आहेत. क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी चेंडूने उंची देखील गाठले. ओव्हर करण्याचा प्रयत्न पंच देखील करताना पाहायला मिळतात. क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली. रबर बॉलची स्पर्धा सध्या आपण पाहताय. अनेक येणाऱ्या कालावधीमध्ये स्पर्धा आहेत. विंधणे संघ देखील खेळतोय. गावदेवी चषक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गावदेवी विंधणेच्या माध्यमातून 50,000ची स्पर्धा. योगेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण साथीदारांची स्पर्धा पाहायला मिळेल. त्याचवेळी मिड विकेट एरियामध्ये चेंडू निघून गेला आहे जिथे क्षेत्ररक्षक अनिकेत पाहायला मिळाले. हातातून चेंडू जसा निसटला सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं गेलं आणि 2 धावा जोडल्या गेल्यात. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. धावपडा धावा लागले गेले. त्या 28 धावा या षटकामध्ये अवघ्या 7च आल्यात. त्यामुळं संघ जाऊन फुटलाय तो 28च्या घरात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. येणारी 12 बॉल आणि 59 धावांची आणखीन गरज. 12 मध्ये 59 धावा. आठवण करा त्यांची. 28 धावा होताना पाहायला मिळतात. 28 रन्स. 12 मध्ये आणखी
59 बनवायच्या. त्याचवेळी आकाश पाटील येताना 12 मिनिटात गोलंदाजी ट्रॅकवर आकाश आलाय. महत्वाचा गोलंदाज आहे सुरेश पाटील, वशा बैलाचे मालक आणि यंदा अनेक साऱ्या प्रीमियर लीग मध्ये वशा इलेवन मिंधणे हा संघ खेळताना पाहायला मिळाला. आणि सुरेश पाटील साहेबांच्या विश्वासू कर्णधार म्हणून आकाशकडे पाहिलं जातं. विंधणे गावाचं नाव आकाशनं अगदी उंच नेलं. बॅटिंग करत असताना अनेक साऱ्या बाईक असतील, सोन्याची चेन असेल, बऱ्याच साऱ्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन असेल. रायगड अंडर-25 मध्ये खेळताना आकाश पाटील ची महत्वाची भूमिका असेल. रत्नागिरीमध्ये देखील जाऊन चांगली कामगिरी आकाश पाटीलने केल्या. त्यामुळे महत्वाचा खेळाडू आहे. मिंधणे गावाचं नाव अगदी मोठं करणं आहे मग मोलाचा वाटा राहिला. कित्येक वर्ष पाहायला गेलं तर मिंधणे टेनिस क्रिकेटचा बोलबाला अनेक वर्ष पाहायला मिळाला, ज्यामध्ये वाय.बी. पाटील सरांचा महत्वाचा वाटा राहिला. यावेळचा बॉल फटका चांगला पाहायला मिळाला. फटका झाला उशीर, पण फटके असतात पद्धतशीर. मिल्टी लाभ असता आणखीन एक षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या साह्यानं आता संघाला नेऊन ठेवले ते 36च्या घरात 36 धावा त्याला पाहायला मिळतात. 36 रन्स. 36 धावा त्याला पाहायला मिळाल्यात. 9 बॉल आणि 51 धावांची आणखीन गरज. यावेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट सॉन्ग ऑफ द बॅट, चिटीला पाठवून दिलं वाईड इस्लामच्या डोक्यावरून सीमा पार. आणखीन एक षटकार. आम्ही उरणकार. अभि उरणकर आपण हे संगीत ऐकताय. सनी म्हात्रे मुलीकडचा एक युवा जन, उरण तालुक्याचा विस्तार, उरण तालुक्याची सर्व वैशिष्ट्य या संगीतातून सांगितलं. आणि आम्ही उरणकर हा रॅप एक वेगळ्या उंची देण्याचं काम सनीने देखील केलं. मागील चेंडूवर आणखी एक षटकार पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडूला सीमारेषा पलीकडे नावाला गेला आणि तेच काम सध्या करतोय जितेश राऊतच्या बॅट मधून डीप एक्स्ट्रा कव्हरेजच्या बतून सलग्न 3रा षटकार. सात बॉल आणि आणखीन 39 धाबांची गरज. 7 बॉल मध्ये 39 धाबा हव्यात. 6 बॉल 6 षटकार आणि त्यानंतर 3 धाबा. काल 8 बॉल मध्ये 8 षटकार मारण्याचा का विक्रम परेश ठाकूर तुमच्या केला होता. 200 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 30 षटकार त्याने देखील ठोकलेत. त्यामुळे या क्रीडांगणामध्ये हा देखील विक्रम आज पाहायला मिळेल का. बॉल खोलामध्ये टाकला होता. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन्स कंप्लीट दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळेल का. एका धावेवर थांबवले आणि आता थ्रो चांगला पाहायला मिळाला. कलेक्शन झालं नाही आहे. 2 धाबा कंप्लीट टीसीसाठी आता पलटलेत. शेवटच्या बॉलवर 3 धावा होताना देखील पाहायला मिळाल्या. त्यामुळे आता या 3 धावेनिशी संघ जाऊन पोटलाय तो अर्थातच 51च्या घरात. येणारे शेवटचे 6 बॉल आणि आता 6 षटकारांची गरज. 6 बॉल 36 धाबांची गरज. सहा बॉल आणि 36 धाबांची गरज. 6 बॉल मध्ये 6 षटकार पाहायला मिळणार आहेत. मी आज हा देखील एक उल्लेख केला की यंदा टेनिस विश्वाला मोटोजीच्या ज्यांनी उंच केलंय, सर्वाधिक जास्त ज्या नावानं मोटोजी संघ खेळलाय ते नाव आहे ग्रीष्मा एंटरप्राइजेस साठी मयूर शेठ पाटील साहेबांचे इथं आगमन देखील पाहायला मिळतंय. उरण पूर्व विभागामध्ये ज्यांची VIP BMW कार देखील आणि त्यांच्या कारचा लकी नंबर 8908
हा प्रसिद्धीचा पाहायला मिळाला. आणि एक असा युवक आहे ज्यांना अनेक तरुणांना एकत्र आणलं, ज्यांच्या नावाची एक मोठी स्पर्धा नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर प्रहार केलाय. 6 बॉल मध्ये 6 षटकारांची गरज, त्यामध्ये एक कमी 5 बॉल आणि त्या 5 षटकारांची गरज. तिसऱ्या पंचांचं काम पाहण्यासाठी अर्जुन कमिटी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 5 बॉल 5 षटकारांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील जोशी त्यांना पाहायला मिळतात. चला मॅच बॉल लाईव्हला चेक करणार आहे कमिटी. मॅच बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल आणि 5 षटकारांची गरज स्वप्नील जोशी त्यांना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार. सलग्न 2 चेंडूवर 2 षटकार. येणारे आता 4 बॉल 4 षटकारांची गरज. बारा चेंडू आणि 49 धावांवर नॉट आउट खेळतोय, ज्याचं नाव आहे जितेश राऊत. आणखीन एक अर्धशतक या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल का? 4 चेंडू आणि आता 4 षटकारांची गरज. काय खेळलाय जितेश राऊत आपल्या संघासाठी. अजूनही सामना हारलो नाहीये. असे बरेचसे विक्रम झालेत. 24 लाईव्ह इव्हेंट्स वर पाहायला गेलात तर 3 मिलियन पेक्षा जास्त करण मडवीने मारलेले 5 चेंडू मध्ये 38 धावा. त्यानंतर आज कदाचित येणारी 6 बॉल आणि आता 6 षटकारांची गरज. आणि एक खरं तर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? 2 चेंडू 2 आलेत. फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवून दिलाय. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरेजच्या वरतून इट्स अ नो बॉल. नो बॉलवर आणखीन एक षटकार. सामना काही हरवू दे, पण जितेशची बॅटिंग आवडली असेल तर जितेशसाठी एकदा टाळ्या व्हायला काय हरकत आहे. बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतला. हाईट पॅक चेक केली जाईल, पण काय बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जितेश राऊत ज्यानं 3 बॉलवर 3 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. 6 मध्ये 36 बनवायच्या आहेत. 7 मध्ये 39 बनवायच्या होत्या, जिथे मिसफिल्ड झाली. 3 धावा तिथे आल्या. त्यामुळे तर बिंदणे संघ 87चा पाठलाग करायचा आहे. आणि आता सध्या 3 बॉलला 3 षटकार आलेत. या बॉलवर अजूनही निर्णय पेंडिंग आहे. रब्बर बॉलच्या स्पर्धेमध्ये असे विक्रम होताना पाहायला मिळतात. आणि इट्स नो बॉल त्यांना पाहायला मिळतोय. आणि आता येणारे 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. 4 मध्ये 17 बनवायच्या. जितेश राऊत मैदानाच्या आतमध्ये आलाय. कमालीची त्यांना बॅटिंग केलंय. आणि आज मात्र एक आगळा वेगळा विक्रम करण्याच्या दिशेने पाहायला मिळतोय. 4 मध्ये 17 बनवायच्या आहेत. आधी इलेव्हन बोनकोडी संघाचा महत्वाचा खेळाडू जितेश राऊत. 13 बॉल 55 धावा. जितेश नॉट आउट खेळतो आपल्या संघासाठी. 4 मध्ये 17. आणखीन एक मोठा फटका. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे आणखीन एक षटकार. चार चेंडू 4 षटकार. काय कमालीचा खेळ पाहायला मिळतोय. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये ते चित्र पाहायला मिळतंय. जितेश राऊत अगदी निर्भीडपणे खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आज खेळायचं आर्या इलेव्हन बोनकडे या नावासाठी. 6 बॉल 6 षटकारांची गरज असताना आता या सामन्यामध्ये येणारे 3 बॉल 11 धावांची आणखी गरज. 3 मध्ये 11 बनवायच्यात. काय सामना रंगला गेलाय. क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगली मॅच पाहायला मिळते.
या वेळचा बॉल सोडून दिला उजव्याशीच्या बॉलला पाहायला मिळतोय. याच वेळी अव्वांतर चेंडू आला, त्यामुळे येणारे 3 चेंडू 10 धाबांची आणखीन गरज. जितेश राऊत क्रीडांगणाच्या आतमध्ये काय खेळला आज चर्चा होती पार चंदनची, पण त्याहीपेक्षा ग्रामीणचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना चांगली बॅटिंग करतोय. बॅटची लिडिंग एज पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग स्टॉप मध्ये क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळतात. सिंगल रन्स कंप्लीट झाले आणि आता दुसरीचा प्रयत्न देखील होतोय. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. येणारे आता 2 चेंडू सामना जिंकण्यासाठी आणखीन 8 धाबांची गरज आहे. सामन्यामध्ये अजूनही चुरस बाकी आहे, सामन्यामध्ये अजूनही बरंच काही बाकी आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने जितेश राऊत खेळलाय, निर्भीडपणे तो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या माध्यमातून चांगली सध्या बॅटिंग त्यांना पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 8 धाबांची आणखीन गरज. आणखीन एक फटका मिड विकेटच्या पलीकडे चेंडूला पाठवले सीमा पार, षटकार. दहा षटकार एकट्याच्याच नावावर. नाद करायचा नाही, राऊतांचा नाद करायचा नाही. जितेश राऊत मैदानाच्या आतमध्ये आला. शेवटचा 1 बॉल 2 धाबांची गरज. सामना चांगला रंगताना पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली गेली. शेवटचा 1 बॉल 2 धाबांची गरज. 87 धाबांचा पाठलाग होईल का? चांगला सामना रंगला गेला. मॅच काही कोणी जिंको कोणी हारो, पण शेवटचा 1 बॉल 2 धाबांची गरज. या बॉल साठी एकदा चौथा टाळा होऊन जाऊ द्या. शेवटचा 1 बॉल 2 धाबांची आणखीन गरज. RA11 बोनखेडे की मरुआई विंदणे, विंदणे की बोनकोडे. शेवटचा 1 बॉल 2 धाबांची गरज. क्रॉस बॅटने खेळलाय. मिड विकेट एरियामध्ये क्षेत्र पाहायला मिळतात. सिंगल रन्स कंप्लीट. आता दुसरीसाठी पलटलेत आणि आता दुसरी धाव घेताना मात्र खेळाडू झालेत बाद. एका धावेनं सामना जिंकलाय मरोई विंदणेनं. काय कमालीची मॅच रंगली गेलाय. शेवटच्या 6 मध्ये 36 ची गरज असताना एका धावेनं सामना जिंकलाय मोरोई विंदणेनं. मॅचचा रिझल्ट काही असू दे, पण जितेश राऊतची बॅटिंग आवडली असेल बोनकोडे टीम तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एकटा लढलाय, 1 मॅन शो. काय कमालीची मॅच पाहायला मिळाली. शेवटचा 1 बॉल 2 धाबांची